नमस्कार. श्री शिव महापुराण विद्येश्वर संहिता अध्याय क्रमांक 13 उत्तरार्थ भाग. आपल्या शरीरात मूलाधार, स्वादिष्ठान, मणिपूर, अनाहत, आज्ञा आणि सहस्रार ही 6 सूक्ष्म चक्रे आहेत. त्यात अनुक्रमे विद्येश्वर, ब्रह्मा, विष्णू, ईश, जीवात्मा आणि परमेश्वर यांचे अधिष्ठान असते. साधकाने ब्रह्मवृद्धीने हे सर्व एकरूपच असून मीही ब्रह्मच आहे या धारणेने श्वासाकडे लक्ष द्यावे. हाच सोहम जप होय. सोहम जप करताना स्वतःसहित या संपूर्ण चराचर दृश्यादृश्य विश्वात अंतर्बाह्य एकमेव ब्रह्मतत्वच विराजमान आहे अशा अर्थाचे चिंतन करावे. जीवाला परब्रह्म स्वरूपात स्थित करणे अर्थात जीवाला शिवाशी जोडणे हेच सोहम जपाचे मूळ तत्व आहे. याचा नित्य सहस्त्र जप केल्याने ब्रह्मलोक प्राप्ती होते. 100 वेळा जप केल्याने इंद्रपदाची प्राप्ती होते. ब्राह्मणेतर कोणत्याही पुरुषाने आत्मरक्षणासाठी थोडा वेळ जरी सोहमचा जप केला तरी त्याला ब्राह्मण कुळात जन्म मिळतो. ज्याला आपल्या कल्याणाची इच्छा आहे त्याने नित्य प्रभाती शुचिरभूत होऊन सूर्यासन्मुख बसून शुद्ध अंतःकरणाने मंत्र अनुष्ठान करावे. जो मनुष्य गायत्रीचा 12 लक्ष जप करतो तोच खऱ्या अर्थाने ब्राह्मण असतो. ज्या ब्राह्मणाने गायत्रीचा 1,00,000ही जप केलेला नाही त्याला कोणत्याही स्वरूपाचे वैदिक कार्य करण्याचा अधिकार नाही. मनुष्याने 70 वर्षापर्यंत वर्णाश्रम धर्माचे नियमपूर्वक पालन करावे. त्यानंतर त्याने गृहत्याग करून संन्यास घ्यावा. संन्याशाने नित्य प्रभाती 12,000 संख्येत प्रणव जप करावा. या साधनेत 1 दिवसाचा खंड पडला तर दुसऱ्या दिवशी त्या दिवसाचा व आधीच्या दिवसाचा मिळून 24,000 जप करावा. या जप अनुष्ठानाचे ब्रह्मप्राप्तीसाठी निष्ठेने आचरण करावे. या आराधनेत 1 महिनाभर खंड पडला तर प्रायश्चित्त म्हणून प्रणवाचा 1.5 लक्ष जप करावा. त्याहीपेक्षा अधिक काळ खंड पडला असेल तर आचार्यांकडून प्रणव साधनेची पुन्हा दीक्षा घ्यावी. प्रायश्चित्त घेतल्याने साधनेतील दोषांची शांती होते. ही शांती कर्म केले नाही तर नरकयातना भोगाव्या लागतात. संन्याशा व्यतिरिक्त अन्य वर्णाश्रम धर्माच्या लोकांनी धर्म आणि अर्थ यांच्या प्राप्तीसाठी सातत्याने प्रयत्नशील राहावे. पण ज्याला मोक्ष प्राप्तीची तळमळ आहे त्याने ब्रह्मज्ञानाचाच अभ्यास करावा व त्या अनुषंगाने साधना करत राहावी. धर्ममार्गाने मिळवलेल्या द्रव्यातून प्राप्त झालेले भोग सुखकर असतात. त्या भोगातून वैराग्यही उत्पन्न होते. अधर्माने मिळवलेल्या धनापासून उत्तमोत्तम असे कितीही भोग प्राप्त केले तरी सुख, शांती, समाधान लाभत नाही. त्या भोगांपासून तीव्र आसक्तीच उत्पन्न होते. धर्म 2 प्रकारचा आहे. देहाशी निगडित असलेला धर्म आणि धनाशी निगडित असलेला धर्म. देहाने तीर्थस्नानादिकांच्या रूपाने धर्म घडतो. धनाने दान यज्ञादी रूपाने धर्म घडतो. मनुष्याने धर्माचे धन आणि तपश्चर्येचे दिव्य रूप प्राप्त होते. जो मनुष्य कामनांचा त्याग करतो त्यांच्याविषयी उदासीन राहतो त्याचे अंतःकरण शुद्ध होते. त्या शुद्धीतून मोक्षपर ज्ञानाचा उदय होतो. सत्ययुगात ध्यानाने, त्रेतायुगात तपश्चर्याने तर द्वापार युगात यज्ञादिकांनी ज्ञानप्राप्ती होत असे. पण कलियुगात धनालाच फार प्राधान्य प्राप्त झाले आहे. त्यामुळे मनुष्याच्या कल्याणासाठी दानादिक द्रव्यसाध्य धर्मच योग्य होय.
कलियुगात देव प्रतिमांच्या पूजनानेच ज्ञानप्राप्ती होईल असे सांगितले आहे. प्रत्येकाला आपल्या पापपुण्यांची फळे भोगावीच लागतात. धर्म हा सुख स्वरूप आहे. धर्माचरणाने अभ्युदय होतो. अधर्म हा हिंसात्मक आहे. तो दुःख आणि अधोगतीलाच कारणीभूत होतो. म्हणून उत्तम सौख्य, उत्तम भोग व मोक्ष प्राप्तीसाठी धर्म मार्गाचा अवलंब करावा, सदाचाराने राहावे. जो मनुष्य एखाद्या सच्चिल ब्राह्मणाची आजीवन उपजीविका पाहतो त्याला ब्रह्मलोक प्राप्ती होते. 1000 चांद्रायण व्रत केल्यानेही ब्रह्मलोकाची प्राप्ती होते. जो क्षत्रिय सहस्र कुटुंबांची उपजीविका चालवतो त्याला इंद्रलोकाची प्राप्ती होते. जो क्षत्रिय 10,000 कुटुंबांचे पालन पोषण करतो त्याला ब्रह्मलोकी गती मिळते. जो मनुष्य ज्या देवतेप्रित्यर्थ दानधर्मादी सत्कर्मे करतो तो मरणोत्तर त्याच देवतेच्या लोकी जातो. धनहीन मनुष्याने तपश्चर्या करावी, कारण तपस्या आणि तीर्थसेवनाने त्यालाही अक्षय सुख प्राप्त होते. ऋषीजन हो, आता मी तुम्हाला धनार्जनाविषयी काही सांगतो. ब्राह्मणाने धनप्राप्ती करताना अतिशय सावध राहावे. त्याने योग्य व्यक्तीकडूनच दान स्वीकारावे. यज्ञ करून द्रव्य मिळवावे. धनाच्या अपेक्षेने दीन व लाचार होऊ नये. अनुचित व क्लेशकारक कर्मे करू नयेत. सन्मार्गाने धन मिळवून त्याचा संग्रह करावा. क्षत्रियाने आपल्या पराक्रमाने तर वैश्याने शेती, गोपालन, व्यापार आदी मार्गांनी धन मिळवावे. शूद्राने सेवा कर्मे करून धनार्जन करावे. जो गरीब आहे त्यानेही कष्ट करून न्याय मार्गानेच धन मिळवावे व त्याचे रक्षण करावे. मनुष्याने धर्म मार्गाने धन मिळवावे आणि त्यातून दानधर्मही करावा, कारण दानाने ज्ञानप्राप्ती होते आणि ज्ञानाने मोक्षप्राप्ती सुलभ होते. दानाचे महत्त्व अपार आहे. ते परम कल्याणप्रद आहे. हे लक्षात घेऊन गृहस्थाने धनधान्यादी सर्व वस्तूंचे यथाशक्ती दान करावे. तहानलेल्यास पाणी द्यावे, भुकेलेल्यास अन्न द्यावे, धान्य द्यावे, भक्ष्य, भोज्य, लेह्य, चोष्य अशा 4ही प्रकारच्या सिद्धान्नाचे दान द्यावे. त्याच्या घरचे अन्न खाऊन जो कोणी कथा श्रवणादी सत्कर्मे करत असे तर त्याचे अर्धे पुण्य फल दात्याला प्राप्त होते. जो मनुष्य स्वतः दान घेतो त्यानेही दानात प्राप्त झालेल्या वस्तूंचे दान द्यावे आणि त्या प्रतिग्रहजनित पापाच्या शुद्धीसाठी तपश्चर्या करावी. तसे केले नाही तर त्याला रौरव नरक प्राप्त होतो. मनुष्याने न्याय मार्गाने मिळवलेल्या धनाचे 3 भाग करावेत. त्यापैकी एक भाग धर्मासाठी खर्च करावा. दुसरा भाग वृद्धीसाठी म्हणजेच स्वतःच्या आर्थिक विकासासाठी संग्रही ठेवावा आणि तिसऱ्या भागाने आपली उपजीविका चालवावी. धर्मकार्यासाठी रोखून ठेवलेल्या द्रव्यातून नित्य नैमित्तिक व काम्य कर्मे करावेत. वृद्धीसाठी संग्रही ठेवलेल्या द्रव्यातून व्यापार व्यवसाय करावा, नफा मिळवावा, त्यातून हितकारक सीमित उपभोग घ्यावेत. नफा मिळवण्यासाठी लोकांना नाडू नये. नफ्याचा 6वा भाग दान द्यावा. जो शेती करतो त्याने आपल्या मिळकतीचा 10वा भाग दान करावा. त्यामुळे पापाची शुद्धी होते. उत्पन्नाचा ठराविक भाग दानधर्मासाठी खर्च केला नाही तर बुद्धी भ्रष्ट होते. शेती आणि व्यापारात नुकसान सोसावे लागते. एखाद्याला अकस्मात धनलाभ झाला असेल तर त्याने त्यातील अर्धा हिस्सा दान द्यावा. एखाद्याने चुकीच्या मार्गाने किंवा ज्याच्याकडून दान घेऊ नये अशांकडून दान घेतले असेल तर ते सर्वच्या सर्व दान जलाशयात विसर्जित करावे. ज्याला सुखसमृद्धीची अपेक्षा आहे त्याने सदाचारी ब्राह्मणाला घरी बोलावून त्याला यथाशक्ती दान द्यावे. जो याचना करून
द्रव्य किंवा धान्य मिळवतो त्यानेही दान करायला हवे. जो दान देतो असे सांगून दानधर्म करत नाही, अर्थात ब्राह्मणाला वा याचकाला आशा दाखवून त्याची निराशा करतो, तो जन्मजन्मांतरी कर्जबाजारी होतो. जो ज्ञानी आहे त्याने लोकांच्या कर्माचे मूल्यमापन करू नये, दुसऱ्यांचे दोष सांगू नयेत, कोणाचेही पाहिलेले वा ऐकलेले रहस्य प्रकट करू नये, तसेच इतरांचे अंतःकरण व्यथित होईल असे कधीही बोलू नये. विद्वान आणि जाणत्या मनुष्याने ऐश्वर्य प्राप्तीसाठी दोन्ही संध्यासमयी अग्निहोत्र करावे, किमान एकदा तरी करावे. अग्निहोत्रात विधीपूर्वक दिलेल्या आहुतींनी सूर्य आणि अग्नी संतुष्ट होतात. ज्यांना अग्निहोत्र करणे शक्य नाही त्यांनी घरात शिजवलेल्या पक्वान्नांचा नैवेद्य समर्पित करावा. हेही शक्य नसेल तर संध्यासमयी जप करून सूर्याला नमस्कार करावा. ज्यांना आत्मज्ञानाची इच्छा आहे तसेच ज्यांना धन ऐश्वर्य प्राप्तीची इच्छा आहे त्यांनी अशा प्रकारे विधिवत उपासना करावी. जे नेहमी ब्रह्मयज्ञ करतात, देवतांची पूजा करतात, अग्निपूजा व गुरुसेवा तत्परतेने करतात, ब्राह्मणांना भोजन व द्रव्य दक्षिणा देऊन संतुष्ट करतात, ते सर्व लोक स्वर्गलोकी सर्वोत्तम भोग भोगतात. अध्याय 13 उत्तरार्ध समाप्त.